तळेगाव चाकण मार्गावर 12 प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात, 3 कामगारांचा जागीच मृत्यू। चाकण तळेगाव दाभाडे महामार्गावर महाळुंगे गावाच्या हद्दीत सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली। बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर होऊन 2 प्रवासी जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रामसुंदर राम खिलावन साखेद वय वर्ष 47 सध्या राहणार महाळुंगे इंगळे व पिंटू राजन बिहारा वय वर्ष 25 महाळुंगे इंगळे असे या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत। तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे वय वर्ष 36 राहणार खराबवाडी व सागर मोहन मॉन्टी वय वर्ष 26 राहणार खराबवाडी हे दोघे जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार चाकणकडून औद्योगिक वसाहतीच्या महाळुंगे गावच्या दिशेने 12 प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली। अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात दोघे जागीच ठार झाले। चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। रिक्षांना केवळ 3 प्रवाशांची परवानगी असताना 10 ते 15 प्रवासी दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते। अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 चाकण, पुणे।